श्रावणी शुक्रवारची कहाणी, जीवतीची पूजा आणि जिवंतिका व्रताचे गूढ महत्त्व. मराठी संस्कृतीत श्रावण महिन्याचे स्थान अतीव पवित्र आणि आल्हाददायक आहे. निसर्गाच्या हिरव्यागार कुशीत फुलणारा श्रावण हा केवळ सण उत्सवांचा नाही, तर भक्तिभावांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा काळ असतो. श्रावणातील प्रत्येक वाराला एक विशेष महत्त्व आहे आणि त्यात श्रावणी शुक्रवार हा अत्यंत विशेष मानला जातो. श्रावणी शुक्रवारी लहान मुलांच्या उदंड आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी जीवतीची पूजा केली जाते. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया श्रावणी शुक्रवारची आख्यायिका आणि त्याचे धार्मिक महत्त्व. श्रावणी शुक्रवार आणि जीवतीची पूजा. श्रावणातील शुक्रवारी गृहिणी आपल्या संततीच्या संरक्षणासाठी आणि सुखासाठी माँ जीवतीची पूजा करतात. देवघरात कागदावर छापलेले जीवतीचे चित्र, ज्यात आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन या 4 महिन्यांच्या देवता असतात, भिंतीवर किंवा पाटावर लावून त्याची पूजा केली जाते. त्या दिवशी सुवासिनी एकमेकांना हळदी कुंकू देतात, ओटी भरतात आणि दुधाचा चण्याचा प्रसाद वाटतात. श्रावणी शुक्रवारची पारंपरिक कहाणी. श्रावणी शुक्रवारी पूजेनंतर आटपाट नगर होतं अशी सुरू होणारी ही पारंपरिक कहाणी ऐकायची किंवा वाचायची प्रथा आहे. कहाणीची गोष्ट. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुले होती. 7ही मुलांची लग्ने झाली होती. त्यापैकी सर्वात लहान सुनेला मुलगा झाला की तो लगेच नाहीसा होत असे तिचे 6 मुले नाहीसे झाले. जेव्हा 7व्या वेळेस ती गरोदर राहिली तेव्हा तिच्या सासूने तिला रागाने घराबाहेर काढून दिले. ती दुःखी होऊन जंगलात निघून गेली. तेथे तिला जीवती देवी प्रकट झाली. सुनेने अत्यंत भक्तिभावाने देवीची पूजा केली आणि तिची ओटी केली. तिच्या अनन्य भक्तीवर प्रसन्न होऊन जीवती देवीने तिला तिचे नाहीसे झालेले सगळे 6 मुलगे सुखरूप परत दिले आणि 7वा मुलगाही सुरक्षित राहिला. सुनेने आनंदाने मुलांसह घरी प्रवेश केला. सासूला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने देवी जीवतीची उपकार मानले आणि गावात सर्व सुवासिनींना श्रावणी शुक्रवारी जीवतीची पूजा करण्याचा संदेश दिला. जीवती पूजेचा विधी कसा करावा. चित्रस्थापना. देवघराजवळ जीवतीची प्रतिमेची स्थापना करावी. पूजा साहित्य. चित्राला हळद, कुंकू, अक्षदा, आघाड्याची आणि दुर्व्याची जोडी तसेच सुगंध फुले अर्पण करावीत. मुलांना औक्षण. घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांच्या कपाळाला औक्षणाचा टिळा लावावा. तांदूळ, अक्षता डोक्यावर टाकाव्यात आणि त्यांचे औक्षण करावे. नैवेद्य देवाला हरभराची भिजवलेली डाळ, गूळ, पुरण किंवा दूध, साखरेचे नैवेद्य दाखवावे. कहाणी वाचन. शेवटी श्रद्धेने श्रावणी शुक्रवारची कहाणी वाचावी किंवा ऐकावी. श्रावणी शुक्रवारचे महत्त्व. संतती संरक्षण. हे व्रत प्रामुख्याने आई आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी करते. मांगल्य आणि कृतज्ञता. आघाडा आणि दुर्वा यांसारख्या वनस्पतींचा पूजेवर वापर करून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. कौटुंबिक स्नेह. या दिवशी घरातील लहान मुलांचे लाड केले जातात आणि त्यांना उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला जातो, ज्यामुळे कुटुंबात प्रेमाचे वातावरण निर्माण होते. निष्कर्ष. श्रावणी शुक्रवारची कहाणी आपल्या आईचे मुलांवर अथांग प्रेम आणि ईश्वर भक्तीची ताकद दाखवून देते. आजच्या आधुनिक काळात ही परंपरा आपल्या संस्कृतीचे मूळ जपून ठेवण्यास मदत करते. तुम्हा सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या आणि जीवती पूजेच्या मनपूर्वक शुभेच्छा. देवी जीवती तुमच्या मुलांचे नेहमी रक्षण करो. धन्यवाद.